आजूबाजूला समुद्र, निसर्ग सौंदर्याची भरपूर उधळण असलेलं चेन्नई शहर. या शहरातील 1974 सालची 22 जूनची सकाळ. प्रसिद्ध दिग्दर्शक S.A. चंद्रशेखर आणि गायिका शोभा चंद्रशेखर यांच्या घरी एका चिमुकल्याचा जन्म झाला. आई बाबा दोघंही सिनेसृष्टीतले, त्यामुळे त्या मुलाचं भविष्य जणू आधीच लिहिलेलं होतं. त्यांनी या मुलाचं नाव ठेवलं विजय. हो, हा तोच विजय जो एक अभिनेता होता आणि आज तो नेता बनलाय. आजकाल त्याच्या सभांना प्रचंड गर्दी होतीये. त्या गर्दीमुळे 4 दिवसांपूर्वी चेंगराचेंगरी होऊन तब्बल 39 जणांचा मृत्यू झालाय. कित्येक जण जखमी झालेत. कोण होता हा विजय आणि त्याच्या सभांना एवढी गर्दी का होतीये? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. विजयला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं. शाळेत जात असतानाच त्याचं कॅमेऱ्यासमोर उभं राहणं सुरू झालं. कॉलेजमध्ये शिक्षण घेताना हे वेळ इतकं वाढलं की अभिनय हेच आपलं करिअर क्षेत्र आहे असं विजयनं ठरवून टाकलं. 1992 मध्ये नालैया तिरपू हा सिनेमा आला आणि विजय नायक म्हणून पडद्यावर झळकला. सुरुवातीला संघर्ष होता, पण 1996 मध्ये पुवे उनेक कागानं त्याला नवं वळण दिलं. आणि मग गिल्ली, थुपक्की, मर्सल, मास्टर, लिओ असे अनेक सिनेमे आले. सिनेमागृह हाऊसफुल व्हायला लागली. चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळायला लागलं. बघता बघता पडद्यावरचा विजय लोकांच्या हृदयात जाऊन बसला. लोक त्याला देवच समजू लागली. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे त्याला थलपती हा लोकांनी खिताब दिला. थलपती म्हणजेच नेता, लोकनेता. पण विजयचा प्रवास फक्त सिनेमापुरता नव्हता. त्याला लोकांशी जोडून राहायचं होतं. विद्यार्थ्यांना मदत, शेतकऱ्यांच्या समस्या, समाजकारणातलं योगदान पाहून हळूहळू चाहत्यांनी त्याला फक्त अभिनेता नाही तर नेता म्हणूनही स्वीकारलं. मात्र एक वळण असं आलं ज्यामुळे सगळे चकित झाले. त्याच्या आई वडिलांनी त्याच्या नावावर पक्ष स्थापन केला, पण विजयला ते पटलं नाही. त्याने कोर्टात केस दाखल करून तो पक्ष स्वतःपासून वेगळा करून घेतला आणि आता त्याच विजयनं स्वतःच्या इच्छेनं राजकारणात उडी घेतलीय. 2025 मध्ये त्याने TVK अर्थात तमिळ वेट्री कळगम हा पक्ष स्थापन केला. सभांना प्रचंड गर्दी झाली. मोदींच्या सभेतील गर्दीशी त्याची तुलना होऊ लागली. त्याच्या सभेला कुठलंच मैदान पुरत नव्हतं. अशातच एक दुर्दैवी घटना घडली आणि संपूर्ण तामिळनाडू हादरलं. करूरमध्ये विजयच्या सभेत इतकी गर्दी जमली की श्वास घेणंही कठीण झालं. लोक ओरडले, ढकलाढकली झाली आणि क्षणात गोंधळ चेंगराचेंगरीत बदलला. या घटनेत 39 लोकांचा मृत्यू झाला आणि 100हून अधिक लोक जखमी झाले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. विजय भाषण करत होता आणि त्याच वेळी अँब्युलन्स गर्दीतून वाट काढत होती. आता विरोधकांनी थेट विजयच्या अटकेचीच मागणी केली आहे. राज्य सरकारनं त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. दुर्घटनेनंतर सरकारनं पीडित कुटुंबांना 10 लाखांची मदत जाहीर केली, तर विजयने स्वतः प्रत्येकी 20 लाखांची मदत दिली. पण प्रश्न असा आहे की पैशांनी जीव परत येतात का? ही घटना फक्त करूरपुरती मर्यादित नाहीये. देशभरात आपण पाहतो धार्मिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभा, लोकांच्या सुरक्षेपेक्षा गर्दी आणि लोकप्रियतेला प्राधान्य दिलं जातं. अपघात घडतो, मग शोक व्यक्त केला जातो, चौकशी होते, काही मदतीच्या घोषणाही होतात आणि काही दिवसांनी सगळं विसरलं जातं. पुन्हा त्याच चुका, पुन्हा त्याच दुर्घटना. करूरची घटना मात्र वेगळी आहे, कारण यावेळी प्रश्न फक्त सुरक्षा व्यवस्थेचा नाही तर लोकांच्या अंधभक्तीचाही आहे. लोक अभिनेता पाहायला आले होते, नेता नाही, आणि आयोजकांनी या उन्मादाला हलक्यात घेतलं. आता तमिळनाडूत लवकरच निवडणूक आहेत. स्टॅलिन यांचं द्रमुक, अण्णा द्रमुक, भाजप, काँग्रेस आणि आता विजयचा TVK सगळे मैदानात आहेत. पण करूर घटनेनंतर विजयची खरी कसोटी सुरू झालीय. पडद्यावर अभिनेता म्हणून लोकांच्या आशा पूर्ण करणारा विजय राजकारणाच्या रणांगणावर खरंच नेता म्हणून लोकांच्या आशा पूर्ण करणार का, हे ठरवणारे येणारे दिवस. आणि आता ते जवळ आहेत. पण आता एका सभेला जाणं, आपल्या आवडत्या नेत्याला पाहण्यासाठी गर्दीत उभं राहणं आणि अचानक त्या गर्दीतून जीव घेणी किंकाळी उठणं, कल्पना करा किती भयंकर असेल ना. करूरच्या 39 निरपराध लोकांचा मृत्यू हा केवळ आकडेवारीचा खेळ नाहीये. तर लोकप्रियता जर सुरक्षेपेक्षा मोठी झाली तर जीव नेहमीच धोक्यात येतात, ही यातून शिकवण आहे. यापूर्वी भोले बाबाच्या सत्संगातील हाथरसची घटना आठवा. तिथे 121 जणांचा चेंगराचेंगरीत जीव गेला होता. बंगळुरूच्या RCBच्या विजयाचं सेलिब्रेशन आठवा. तिथंही 33 जणांचे बळी गेले होते. मांढरा देवीची दुर्घटना, कुंभमेळ्यातील दुर्घटना, यामध्येही बळी गेलेच आहेत. पण प्रश्न असा आहे की अजून अशा किती दुर्घटना घडणार आहेत? गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून काही उपाययोजना असणार आहेत की नाही? तामिळनाडूच्या घटनेला कोण जबाबदार आहे? आयोजक, तेथील प्रशासन की अंधभक्तीत ठार वेडी झालेली जनता? आम्हाला कमेंट्स करून तुमचा अभिप्राय कळवा. तुम्ही कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.